आज होता श्रावणातला दुसरा सोमवार आणि त्यासाठी उपवासाला मी बनवलेला मस्त ड्रायफ्रूटचा शेक. त्यानंतर आम्ही मस्त देवपूजा करून घेतली. रुहीला माझ्यासोबत सगळं काही करायचंच असतं, त्यामुळे पूजा करतानाही ती माझ्यासोबतच होती. आणि आज ते बेलपत्र का व्हायचे हे पण मला तिला सांगावं लागलं आणि ते तिला स्वतःच करायचं होतं आणि मी पण तिला ते सगळं करू देते, कारण तिलाही सगळं माहिती होईल. आजकाल तिला बरेच प्रश्न पडतात आणि त्याची उत्तर देणं खरंच कधी कधी खूप अवघड होऊन जातं. जसे की तिचे प्रश्न होतं की फक्त महादेवालाच का तू बेलपत्र आज वाहतीये. तिला कसं बसं मी ते समजावलं आणि आमची पूजा उरकून घेतली. त्यानंतर आज शिवमूठ होती तीळ, म्हणून मग देवासमोर मी थोडेसे तीळ ठेवले. त्यानंतर रुहीसाठी मस्त लाल भोपळ्याची भाजी केली होती आणि आम्ही दोघींनी मस्त घातलं होतं व्हाईट. तिला जेवताना कोणतं एक बुक नेहमी वाचून दाखवावंच लागतं, म्हणून मग मी ते वाचून दाखवत तिला जेवू घातलं. त्यानंतर मी संध्याकाळच्या जेवणाची म्हणजे नैवेद्याची तयारी करायला सुरुवात केली. आज मी वेगळं बनवणार होते, ती म्हणजे कोथिंबीर वडी. बाकी जेवण हे नेहमीचंच होतं आणि ठरवलं होतं काहीतरी गोड बनवायचं. आता गोड काय बनवावं हा प्रश्न मला पडलाच होता, म्हणून मग मी ठरवलं की मलिदा बनवूया, कारण वेळ कमी होता आणि फास्ट मला काहीतरी बनवायचं होतं आणि मलिदा मला खूप आवडतो, म्हणून मी ते बनवणार होते. कुणाकुणाला ते माहिती आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सो असं आम्ही जेवणाचं ताट नैवेद्याला दाखवायला गेलो आणि माझ्या आधी रुहीचीच घाई चालली होती आणि ती जे खात होती ते तिने देवाला नेऊन ठेवलं, जसे की नैवेद्य दाखवते. आणि तिला आता माहीत झालं नैवेद्य कसा दाखवायचा, त्यामुळे ती माझी इथे ॲक्टिंग करत होती बघा. त्यानंतर मी जेवायला घेतलं आणि रुही पण माझ्यासोबत बसली होती आणि जसं देवाला दाखवलं तसं ती मला नैवेद्य दाखवत होती. आणि तिने फर्स्ट टाईम मुळा टेस्ट करून बघितला, जो की तिला बिलकुल आवडला नाही, म्हणून तिने सगळं तसंच ठेवून दिलं. असा गेला आमचा श्रावणातला दुसरा सोमवार.